हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी खूपच इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे. तर पहा, MPSC जर तुम्ही देत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की MPSCची एक्झाम जानेवारी महिन्यामध्ये होणार होती. बट खूपच इम्पॉर्टंट ऑफिशियली तुमच्यासाठी अपडेट आलेली आहे. तुमच्या एक्झामच्या तारखा म्हणजे परीक्षेच्या ज्या तारखा आहेत ना, ते इथं पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. तर खूपच महत्त्वाचं मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला नवीन संधीसुद्धा मिळणार आहे. ओके, तर महत्त्वाचं काय की तुमच्यासाठी एका पद्धतीनं सर्व दिशेने हे गुड न्यूजच आहे, आनंदाचीच बातमी तुमच्यासाठी आहे. तर पूर्ण अपडेट आपण ऑफिशियली आहे ते पूर्ण पाहूया. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करून तुम्ही सर्वांनी नक्की ठेवा. तर पहा, तुम्ही MPSCचे विद्यार्थी आहात. ओके, तर पाहू शकता कालच म्हणजे 1 जानेवारी 2025 नवीन वर्षालाच ही अपडेट इथं आलेली आहे. पाहू शकता काय सांगितलं आहे, पूर्ण पाहूया. तर पहा की MPSC एक्झाम, MPSCची 2 फेब्रुवारीला परीक्षा. ओके, तर पहा की राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत 1 वर्षाने वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सर्वात इम्पॉर्टंट गुड न्यूज तुमच्यासाठी आहे, वयोमर्यादेमध्ये इथं वाढ करण्यात आलेला आहे. पूर्ण डिटेलमध्ये पाहूया. ठीक आहे, तर सर्वात अगोदर तारीख पाहून घ्या. 1 जानेवारी 2025 रात्रीला ही अपडेट आली उशिरा, म्हणून 2 जानेवारीला आज तुम्हाला मी हे अपडेट तुम्हाला देत आहे. ठीक आहे, तर पाहू शकता काय सांगितलं यामध्ये, खूप इम्पॉर्टंट आहे. पाहू शकता की राज्य लोकसेवा आयोगाच्या म्हणजे MPSC राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत 1 वर्षाने वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ठीक आहे, म्हणजे 1 वर्षाने वयोमर्यादेमध्ये वाढ करण्याचा निर्णय इथं घेतलेला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र गट ब ओके आणि सेवा संयुक्त परीक्षा तसेच गट क ओके म्हणजे गट ब आणि गट क परीक्षेच्या पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजे नव्याने तुम्ही अर्जसुद्धा करू शकता, तुम्हाला ही संधी इथं मिळालेली आहे. तर पहा, सर्वात महत्त्वाचं आता तारखेमध्ये बदल झाला आहे ते अगोदर तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आणि अजूनसुद्धा महत्त्वाचं तुम्हाला पुढे आहे. ठीक आहे, पाहू शकता की यामुळे 5 जानेवारीला होणारी महाराष्ट्र गट ब, सर्वात महत्त्वाचं सांगत आहे पहा की 5 जानेवारीला गट क ची तुमची एक्झाम होणार होती, पण गट ब ची एक्झाम होणार होती, पण पहा की सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही 2 फेब्रुवारी 2025ला होणार आहे. ठीक आहे, ते तुम्हाला समजलं असेल. नंतर 2 फेब्रुवारीला होणारी महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा ही 4 मे 2025 रोजी होणार आहे. म्हणजे परीक्षा तुमच्या इथं पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे, तर पाहू शकता अजून महत्त्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे. पाहू शकता की आयोगातर्फे दरवर्षी सर्वाधिक पदे ही गट ब सेवा संयुक्त परीक्षेच्या माध्यमातून भरली जातात. ठीक आहे, यामुळे विद्यार्थी या परीक्षेची वाट बघत असतात. मात्र यंदा संयुक्त परीक्षेची जाहिरात येण्यास साधारण 9 महिन्यांचा इथं उशीर झाला होता. ठीक आहे, त्यामुळेच विद्यार्थी मित्रांनो पहा की 55 ते 60 हजार उमेदवारांना वयोमर्यादा ओलांडल्याने त्यांचा फटका इथं बसला होता. जाहिरात उशिरा इथं निघालेली होती, त्यामुळे इथं 55 ते 60 हजार उमेदवार जे होते, विद्यार्थी होते, त्यांना इथं फॉर्म भरण्यामध्ये म्हणजे वयोमर्यादा त्यांची ओलांडली होती, त्यामुळे इथं ते नाही भरू शकले. पण आता 1 वर्षाने वयोमर्यादेमध्ये इथं वाढ करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच पहा आता जे आहे विद्यार्थी मागणी करत होते, तर मागणीला तुमचं इथं यश आलं आणि वयोमर्यादेमध्ये 1 वर्षाने इथं वाढ केली आहे. ठीक आहे, त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना इथं दिलासा मिळालेला आहे. ओके, आता सर्वात महत्त्वाची दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथं सांगायची आहे. ठीक आहे, तर पाहू शकता पहिलं सांगितलं तुम्हाला तारखा चेंज झाल्या आहे गट क आणि गट ब परीक्षेच्या. आता पहा की वयोमर्यादेमुळे अपात्र ठरलेल्या उमेदवारांना 6 जानेवारीपर्यंत अर्ज करण्यात येईल. ओके, म्हणजे जे अपात्र विद्यार्थी ठरलेले आहेत त्यांना 6 जानेवारीपर्यंत इथं अर्ज करता येईल. ठीक आहे, ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्यासाठी 6 जानेवारी ही अंतिम मुदत आहे. दोन्ही परीक्षेसाठी नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना केवळ अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या जिल्हा केंद्रावरील परीक्षा उपकेंद्रावर प्रवेश देण्यात येईल. तर ही सुद्धा महत्त्वाची तुमच्यासाठी इथं अपडेट आहे. ठीक आहे, तर हीच महत्त्वाची अपडेट होती. तारखेमध्ये बदल झाला आणि 1 वर्षाने वयोमर्यादा वाढवली. त्याबरोबर तुम्ही इथं फॉर्मसुद्धा 6 जानेवारीपर्यंत अपात्र ठरलेले विद्यार्थी इथं अर्ज करता येईल त्यांना. ठीक आहे, आणि महत्त्वाची अपडेट तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि तुम्ही जर MPSCचे उमेदवार असाल तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये इथं नक्की सांगा. तुमच्यासाठी अजून काही अपडेट आली तर तुम्हाला मी ते नक्की देईल. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.